योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा अपराधं वीतं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेले अभंग श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाल्याच्या नंतर जो आनंद झाला
त्या आनंदाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. भगवान श्री भोलेनाथांचा परमपवित्र असा दरबार आहे आणि थोडा अजून आवाज वाढवा. या परमपवित्र अशा दरबारामध्ये श्री क्षेत्र येळेगाव या ठिकाणी चालत असलेला सकल संतजनांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून घडवून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. थोडा विकू कमी करणार बोला. या सप्ताहामध्ये रात्रीची आणि आत्ताची काल्याची कीर्तन रूप सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला 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 उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सप्ताह चालू आहे. गोड असं नियोजन आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. खूप गोड सप्ताह आपण करीत आहात. खूप सुंदर नियोजन आहे. खूप मोठा भव्य दिव्य मंडप आहे. भोलेनाथांचा दरबार आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम. या ठिकाणी आपण सर्वच गावातील मंडळी तन मन धनाने आपल्या वेळात वेळ आयुष्यातला अमूल्य असा वेळ काढून आपण हा सप्ताह करीत असतात. तेव्हा सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद आभार. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. आपल्याच परिसराचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार गान कोकिळा हरिभक्तीपर्यंत आदरणीय श्री रामदास गुरुजी वायकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. एकदा गुरुजींसाठी सर्वांनी गोड टाळ्या वाजवायच्या. गुरुजींची उपस्थिती आहे. सर्वांना घेऊन गुरुजी चालत आहेत. आणि मला असं वाटतं की सरस्वती मातेच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे गुरुजीच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती माता महाराज वास्तव्य करतात. हे मातेचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती जी सेवा करतायत महाराज मनाभावातून ते सेवेचं हे फळ आहे. विठ्ठला विठ्ठला असो. त्याचबरोबर ज्यांचं गोड असं मृदंगवादन आपण ऐकत आहात. आपल्याच परिसरातील आपलीच मंडळी मृदंग सम्राट हरिभक्तीपर्यंत आदरणीय श्री मनोज महाराज. त्याचबरोबर हरिभक्तीपर्यंत आदरणीय श्री मृदंगाचार्य दिलीप महाराज. आदरणीय श्री हरिभक्तीपर्यंत आमचे सिद्धरेकर महाराज. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपर्यंत आदरणीय गायनाचार्य संगीतालंकार दत्ता महाराज आंदेगावकर. हरिभक्तीपर्यंत आदरणीय महाराज मंडळी. सगळ्यांचा नावनिर्देश करणं उचित नाही. मला पाठही नाही. त्याच्यामुळे क्षमा असावी. इकडले सगळे आमचे हे परमार्थी क्षेत्रातले उच्च कोटीचे महात्मे सगळ्यांच्या खूप पाठांतर आहे. भजनही खूप तयार आहे सर्वांचं. सगळेच मंडळी खूप माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने मोठी माणसं आहेत. पण तरीसुद्धा टाळं घेऊन आनंद घेत आहेत. समोर बसलेले आदरणीय भागवताचार्य श्री नांदेकर महाराज आपल्यालाही प्रणाम. बाबा आपल्यालाही प्रणाम. नारायण महाराज आपल्यालाही प्रणाम. माझ्याबरोबर आलेले पत्रकार गंगाधररावजी पडवळे हे प्रत्येक कीर्तनाला शूटिंग करता असतात आणि पत्रकार सोबतच राहावा लागतो महाराज. असो त्यांनाही खूप खूप धन्यवाद. गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच ज्यांनी गोड चाल गायली रात्री आताही आणि सगळे ही तरुण मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणाने या कार्याला लाभलेली भव्यता दिव्यता आणि सौंदर्य. विठ्ठला 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 ज्यांच्या अतप परिश्रमामधून ज्यांच्या माध्यमातून ज्यांची आवड ज्यांची इच्छा ज्यांची अफाट श्रद्धा माऊलीवरती आणि त्यांची भावना बघितली आणि त्यांच्या भावनेने श्रद्धेने मला इथपर्यंत खेचून आणलं इथपर्यंत आणलं ते म्हणजे आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे. थोडा आवाज वाढवा. माझे आदरणीय माझ्यावरती नितांत आपल्या लेकरासारखं प्रेम करणारे आमचे लक्ष्मण काका कागळे. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या. कारण त्यांच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. त्यांच्यामुळे ह्या सगळ्या माता माऊलींचं दर्शन झालं. आपणा सर्वांचं दर्शन झालं. ही माऊलींची कृपा आहे. म्हणून त्यांचा माझा काय फार जास्त परिचय नव्हता. फक्त यावर्षी आपल्या परिसरातून तुम्हाला कल्पना आहे का नाही माहीत नाही. आपल्या परिसरातून
अख्ख्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊली कृपा तेलंगणा नावाची फक्त एकच दिंडी आहे. आपल्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सगळ्या राज्यातल्या दिंड्या येतात, पण आमच्या तेलंगणाची दिंडीच नव्हती. मग सगळे तेलंगणातले मंडळी मग कोण्या दिंडीमध्ये कोण्या दिंडीमध्ये जायचंय. आम्ही एक छोटासा गेल्या 10-12 वर्षापासून एक प्रयत्न केला. माझं जन्मगाव इच्छोड्याजवळ आहे, पण मी लहानपणापासून आळंदीला राहत असल्यामुळे तिथेच वास्तव्य आहे आळंदीलाच. पण आपल्या परिसरातल्या लोकांना एक हक्काचं ठिकाण असावं, त्यांची जेवणाखावणाची व्यवस्था आपल्या इकडल्यासारखी व्हावी आणि परमार्थही घडावा आणि जेवणाची व्यवस्था राहावी, या हेतूने आम्ही ते माऊली कृपा तेलंगणा नावाची दिंडी चालू केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला दिंडी कुठलीच वाईट नसते, ध्यानात ठेवा. सगळे माऊलीच्या सोहळ्यात चालतात, सगळ्यांना भजनच करायचंय. फक्त एवढंच आहे, पोटाला थोडं व्यवस्थित आधार असला का चालायला सीन भाग येत नाही. पोटाला पोटभर असलं का भजन करायला आनंद येतो थोडं, बाकी काही नसतं त्याच्यामध्ये. आपण काही खाण्यापिण्याकरता जात नाही, पण तरी सुद्धा आपल्या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून. पण एक विशेष आहे, तेलंगणातलेही लोक, महाराष्ट्रातलेही लोक आणि कर्नाटकमधले 3 राज्यातले लोक आपल्या दिंडीमध्ये चालतात. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून त्या दिंडीच्या माध्यमातून आमचे महागावचे काका आणि लक्ष्मणराव दिंडीमध्ये आले. त्यांच्याबरोबर एक 5-7 महिला होत्या. हे दिंडीत आले, सहज महिनाभर राहिले सोबत. त्यांची गाठभेट झाली आणि त्यांची इच्छा झाली, महाराज तुम्ही आलं पाहिजे. ठीक आहे, तसं काही गैरसमज करून घेऊ नका. मी काय फार मोठा पंडित नाही, मी काय फार मोठा विद्वान नाही, मी काय कोणता संन्यासी नाही. फक्त एवढंच आहे, माऊलीचं एक लेकरू मात्र जरूर आहे. विठ्ठला 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 ज्याने ज्ञानोबारायांना पदरामध्ये ज्ञानोबारायांनी पदरात घ्यावं, याच्यापेक्षा मोठा वशिला काय पाहिजे. माझ्या माऊलीनी पदरात घेतला आमच्यासारख्याला, याच्यापेक्षा अजून कुणाचा आधार पाहिजे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, न पाहे याती कुळाचा विचार. माझी माऊलीने जवळ घेतलेली लेकर म्हणून आम्ही वावरत असतो. असो आनंदाने काल आलो. आल्याच्या नंतर आमच्या लक्ष्मण काकाच्या घरी राहण्याचा योग आला. खूप चांगलं वाटलं. परिवारही खूप छान आहे. त्यांचे चिरंजीव सुद्धा महाराज खूप प्रेमाने कालपासून आमच्या सोबत आहेत. आनंद वाटला. सर्वांना धन्यवाद. आपण आता कीर्तन सेवेकडे बोलूया. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज या अभंगातून गोकुळामध्ये जे परमात्मा अवतीर्ण झालंय आणि तेव्हा जे आनंद झाला, जे सुख उपभोगायला मिळालं, त्या सुखाचं वर्णन करतात. आज आपल्या सप्ताहाचा पूर्ण विराम आहे. सप्ताहाचा काला आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे दोन वस्तूचं एकत्रीकरण. काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे एकत्रीकरण. हरिनामाचा खिचडी काला,
प्रेमाचा खिचडी काला, देवभक्ताचा एकत्रितपणा होणे त्याला म्हणतात काला खऱ्या अर्थाने. म्हणून सांगू, जीवनाचा जर काला व्हायचा असेल तर दुःखरूप असणाऱ्या जीवाने सुखरूप असणाऱ्या शिवाचे एक रूप झालं की त्या अर्थाने खऱ्या दृष्टीने त्या दिवशी काला होतो. गंगा ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली. कुठून निघाली? ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगा निघाली आणि ती वाहती आहे, दोन्ही तटामधून वाहती आहे. पण जाऊन तिला मिळायचंय मात्र कुठे? समुद्राला. जोपर्यंत गंगा, माझं बोलणं कळतंय, समुद्राला भेटत नाही तोपर्यंत गंगा पूर्ण नाही. का फेडीत पाप ताप, फोकीत तिरीचे पादप, समुद्रा जाय अपगंगेचे जैसे. पाप घालवते, ताप घालवते, सगळ्या जीवांना पाणी देते, जगातल्या लोकांचं जीवन यशस्वी करत करत, जीवन पूर्ण करीत करीत समुद्राला जाऊन मिळते. त्या दिवशी तिचं जीवन परिपूर्ण होते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. हो उगे झाला उर्वी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी. समुद्राला मिळाली, नदी पूर्ण झाली. पुढे बोलणार आहे मी. मंदिर मंदिराच्या कामा कळशू, परम गंगेशी सिंधू प्रवेशू. मंदिर पूर्ण कधी होतं? एकदा मंदिरावरती कळस बसला, मंदिर पूर्ण झालं. गंगा समुद्राला मिळाली, गंगेचं जीवन परिपूर्ण झालं. सांगू, तसं हे दुःख रूप असणारं जीव ज्या दिवशी सुखरूप ईश्वराची प्राप्ती करेल त्या दिवशी ह्या जीवाचा खऱ्या अर्थाने काला झाला. दहीलाही हे निमित्त आहे, पण खरा काला जीवशिव ऐक्य होऊन आहे. जीवन बऱ्याच वेळेला महाराज अपूर्ण असतं, त्याचंच नाव जीवन आहे, आणि परिपूर्ण होतं त्याचं नाव परमार्थ. विठ्ठल वेलीचं जीवन परिपूर्ण कधी होतं? वेल झाडाला बिलगते तेव्हा झाडाचा आधार मिळतो त्यावेळेला. आई माझ्याकडे लक्ष द्या. एखादी कुमारिका मुलगी आहे, त्या मुलीच्या जीवनाची परिपूर्तता कधी होते? जेव्हा तिला यथा योग्य आपला जोडीदार भेटतो. आपलं सर्वस्व ज्याला समर्पित करायचं आहे असा योग्य पती ज्या दिवशी भेटतो त्या दिवशी जीवन जगण्याचा तिचा आधार मिळतो आणि त्या दिवशी जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे. सांगू, महिलांचं जीवन परिपूर्ण त्या दिवशी आहे ज्या दिवशी योग्य जोडीदार भेटतो. दोन जीवाचं एक मन होणं, एक जीव होणं, याचा अर्थ असा आहे खऱ्या अर्थाने एकरूपता होणं. विठ्ठल विठ्ठल. दोन असतील तर महाराज कधीच पूर्ण होणार नाही. भेद असेल चालणार नाही. एकत्रित होणं गरजेचं आहे, जीवन यशस्वी होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी त्याग लागतो, त्याच्यासाठी तपश्चर्या लागते, त्याच्यासाठी समर्पण लागतं महाराज, समर्पण लागतं. आई मला एक गोष्ट सांगा, माझ्याकडे बघा. ओ इळेगावकर, माझ्याकडे बघा. लग्नाच्या आधी पायात जोडवे असतात का? एटला लग्नाच्या आधी पायात जोडवे असतात का? नसतात. लग्नाच्या आधी मंगळसूत्र असतं का गळ्यामध्ये? नाही. लग्नाच्या आधी काय म्हणतात त्याला, भांगात सिंदूर भरतात, मालकाच्या नावाचं नाही, टिकली लावतात, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर पायात जोडवे घातले जातात. लग्न झाल्याच्या नंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जातं. लग्न झाल्याच्या नंतर कपाळाला मोठंच्या मोठं कुंकू लावलं जातं आणि लग्न झाल्याच्या नंतर भांगामध्ये सिंदूर भरल्या जातो. आता मला सांगा, तुमच्या पायातल्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत हे जेवढे बी पदार्थ घातलेले ते कुणाच्या नावाचे आहेत? बोला बोला बोला. कुणाच्या नावाचे? जोडवे कुणाच्या नावाचे आहेत? जाऊ का घरला जाऊ मी?
कुणाच्या नावाची जोडवे? मालकाच्या नावाची. पायातली पैंजनं मालकाच्या नावाची, हातातली काकणं मालकाच्या नावाची, कपाळाचं सिंदूर मालकाच्या नावाचं, भांगातलं कपाळाला कुंकू मालकाच्या नावाचं, गळ्यातलं मंगळसूत्र कुणाच्या नावाचं? मालकाच्या नावाचं. केवढा मोठा त्याग आहे महाराज. पायातल्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत जेवढे काही पदार्थ आहेत हे सगळे आमच्या माऊल्यांचं समर्पण आहे. कुणासाठी? मालकासाठी. आता थोडं सोपं करतो. एवढा मोठा त्याग आहे, एवढ्या वस्तू येतात. माणसाकडे काय बरं बायाच्या नावाचं? होय, काय आहे आपल्याकडे? आहे काही एखादी वस्तू माणसाकडे? हे देवाला सोडलेले कटाळेच महाराज सगळे मोकळे जिकडे. काहीच नाही, एकही वस्तू नाही, काहीच नाही. 7-12 नाही, बॉन्डही नाही, काहीच नाही महाराज, काहीच नाही. काय समर्पण आहे बघा तुम्ही. एवढं समर्पण आहे महाराज. अख्खा विश्व उभा विश्व महिला आपल्या प्रपंचासाठी, लेकरासाठी, घरादारासाठी झटत असतात. दत्ता महाराज एक गोष्ट सांगू का, की आमच्या माऊल्या 2 दिवस जर घरी नसल्या, 2 दिवस जर घरी नसल्या, त्या माणसाला घरातलं काहीच सापडत नाही महाराज. खरंच सापडत नाही. बरोबर आहे काही का खोटं बोल? काहीच सापडत नाही महाराज. एकाची बायको माहेरला गेली आणि याला आंघोळ केली, त्याला काहीच सापडायचं तयार नाही. हिनं बायकोला फोन लावला, हॅलो. ती म्हणली काय आहे? ते म्हणलं माझी चड्डी कुठे सापडत नाही. म्हणजे कुठं फोन केला त्याने? माहेरला फोन केला. बायको याची चड्डी सापडना. विचार करा तुम्ही, विनोद सोडा. म्हणजे आमच्या महिलांचा एवढा मोठा त्याग आहे. त्या जर 2 दिवस घरी नसल्या तर घरामध्ये काही सापडत नाही. मला टाइमपास करायचं नाही. केवढं मोठं समर्पण आहे महाराज. मायबापाचा त्याग, अण्णावाचा त्याग, गावाचा त्याग, भाऊकीचा त्याग, हे सगळं करून महाराज कुणासाठी जीवन समर्पित करते ती माऊली? केवळ फक्त एकासाठी. सगळं गाव सोडते, मायबाप सोडते, घरदार सोडते, आपल्या गावातल्या मैत्रिणी सोडते. आणि कुणासाठी महाराज? केवळ फक्त एका मालकासाठी. सांगू, थोडं सोपं करायचंय. जसं या भौतिक जगातला मालक, पंचभूतापासून जन्माला झालेलं शरीर, त्या मालकासाठी जर आपण एवढं सगळं सोडत असाल तर एकदा फक्त ह्या जगाच्या मालकासाठी जीवन समर्पित करून बघा. त्या दिवशी खऱ्या अर्थाने काला झाल्याशिवाय राहणार नाही. हो, एकदा त्याला महाराज त्याची प्राप्ती करून बघा. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. हो तेने बिन जीवा सुख नोहे, 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 हो तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. ये रती माई के दुखाची जनती, ये रती माई के दुखाची जनती, ये रती माई के दुखाची जनती, दुखाची जनती, ये रती माई के दुखाची जनती, ये रती माई के दुखाची त्या दिवशी जीवन परिपूर्ण होतं. कोण्या दिवशी? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोपे. खऱ्या अर्थाने त्या दिवशी
सुख जगातलं ज्याच्यासाठी रात्रंदिवस आपण तळमळ करतोय ते सुख कधी मिळेल? ईश्वराची प्राप्ती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने काला होईल. ऐका, मला बोलायचंय तुम्हाला. सुख का मिळालेलं नाही त्याचं कारण आहे, जिथं सुख नाही तिथं आपण शोधण्यामध्ये आयुष्य घालवतो. प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे सुख मिळावं. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण उठला तो तळमळ करतोय, महाराज सुखा लागी करीशी तळमळ, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वैत नेहते कोण. प्रत्येकाची अपेक्षा आहे सुख मिळण्याची. जर मिळालं असतं तर आपण मंडपात येऊन बसलो नसतो, महाराज नसतो इथं बसलो. अजून एक वाक्य सांगू, प्रपंचामधलं सुख हे कमी कमी होत जातं, माझ्याकडे नीट लक्ष द्या, आणि परमार्थातलं सुख हे ऑटोमॅटिक हळूहळू वाढत जातं. प्रपंचातलं सुख हे कमी कमी होत जातं. थोडे माफी मागून गोष्ट बोलतो, थोडा आवाज वाढवा. नवीन लग्न झाल्या झाल्या जे प्रेम असतं पती पत्नीचं तेच म्हातारपणात असतं का? इथं म्हातारं कोणीच नाही का? सगळी तरुणच आहेत का? होय. जे नवीन लग्न झाल्या अहो, बायको जर 2 दिवस माहेरला गेली तर बारीक तोंड करून बसतं, ते लवकर ये म्हणतं, कधी येतीस म्हणतं, किती लई दिवस राहू नको म्हणतं. पण कधी हे नवीन नवीन लग्न झाल्या आणि एकदा का वय झालं, म्हातारं झालं का माणूस, मग ते संतांच्या प्रमाणाने बोलायचं, आपल्या पदरचं काहीच बोलायचं नाही. सांगू का तुम्हाला, पुन्हा ते म्हणतं, म्हातारं म्हणतं जरा बघ की माझ्याकडे, ती म्हणते जा की तिकडं मंदिरात सप्ताह चालू आहे, काय घरीच बसला तिथं मांडी घालून बसलं. कुठलं महाराज, बाईल म्हणे खर, पुढचं म्हणायचं नाही. आता ते लक्षात येतंय, माझं बोलण्याचा सिद्धांत लक्षात घ्या. अभंग सोडून काहीच बोलायचं नाही संतांच्या. सांगू, प्रपंचातलं सुख हे कमी कमी होत जातं, पण परमार्थातलं सुख वाढत जातं. माऊलीच्या वारीला जे जे पायी वारीला आलेली मंडळी आहेत, महाराज त्यांना विचारा. आळंदी, नंतर पुणे, नंतर सासवडला गेलात, आनंद वाढत जातो महाराज. एक एक दिवस माझ्या माऊलीच्या सोहळ्यातला, तुकोबारांच्या सोहळ्यातला असा वाढत जातो की असं वाटतं घरादाराची आठवण नाही, खाण्यापिण्याची आठवण नाही, लेकरा बाळाची आठवण नाही, विसरून जातं माणूस. का? त्या सुखामध्ये विसरतं माणूस. प्रपंचातलं सुख हे बघा तुम्ही, माणूस सुखाचे पात्र बदलत जातो. लग्न झाल्यानंतर माणूस बायकोमध्ये सुख बघतं, पोरग झाल्यानंतर लेकरामध्ये सुख बघतं, त्याच्यानंतर पैशामध्ये सुख बघतं, त्याच्यानंतर नातवामध्ये सुख बघतं, आणि असं करता 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 महाराज माणूस म्हातारं होतं आणि जीवन संपून जातं. पण सुखाचे पात्र बदलत जातं. पण एक वाक्य नीट लक्षात ठेवा, जीवनामध्ये जेवढे सुखाचे पात्र बदलले आपण सुख मिळवण्यासाठी, सगळे पात्र बदलावे लागले, कुठंच निश्चय असा सूक्ष्म असं सुख कुठंच भेटलं नाही. एकदा एक काम करा, ईश्वरावरती प्रेम करून बघा, प्रेमाचं पात्र बदलण्याची गरजच पडणार नाही महाराज. सुखाचं पात्र बदलण्याची अविजिबात गरज पडणार नाही. कारण का? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू, सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे अगर जणी म्हणे शरणधर. तो सुखरूप आहे आणि त्याच्याकडे सुखाचा सागर आहे. प्रपंचातलं सुख कमी कमी होतं. टाळी वाजून भजन करा, विठ्ठला विठ्ठला. प्रपंचातलं सुख कसं कमी होतं एक मिनिटात सांगतो ना, अभंगाकडे वळतो. एका माणसाला एकुलता एक पोरग होतं, माझ्याकडे लक्ष द्या. एकुलता एक मुलगा, थोडा आवाज वाढवा. एकुलता एक मुलगा, घरची परिस्थिती गरीब, ऐकताय ना तुम्ही सगळे? एकुलता एक मुलगा, घरची परिस्थिती गरीब, ऊस तोडायला जायचा बाप, आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे एकुलता एक पोरग, पण काय करता, खूप गरीबी महाराज, अंगावर कपडे नसायचे. एक दिवस काय झालं, मी एक का सांगतोय लक्षात येत आहे का? सुख कमी कमी कसं होतं हे सांगतोय तुम्हाला. घरची गरिबी. एक दिवस 26 जानेवारीचा दिवस आला, पोरग बापाला हात धरला त्याने, म्हटले बाबा काय
आतापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही मी. उद्या 26 जानेवारी आहे. सगळे लेकरं शाळेमध्ये नवीन कपडे घालून येतील. मी मात्र फाटके कपडे घालून जाऊ का? माझ्यासाठी एक चड्डी आणि शर्ट घेऊन या. पहिल्याच्या काळामध्ये शाळेत काय होतं? हाफ चड्डी आणि हाफ शर्ट, बरोबर. इकडे माझ्यासाठी एक चड्डी आणि शर्ट घेऊन या. बापाने सांगितलं, म्हणले बेटा त्याचं एक काम कर. काय? माझ्याकडे पैसे नाही, पण संध्याकाळी जर मालकाने 4-5 वाजता पैसे दिले तर तुझ्यासाठी मी चड्डी घेऊन शर्ट घेऊन येतो. संध्याकाळ झाली, दिवस मावळला आणि कामावून सुटला माणूस. मालकाला सांगितलं, म्हणले मालक एकुलते एक पोरगा आहे, आत्तापर्यंत कधीच काही मागितलं नाही, पण त्याच्यासाठी मला 26 जानेवारीसाठी हाफ चड्डी आणि शर्ट घ्यायचे, पैसे द्या. मालकाने 500 रुपये त्याच्या हातात दिले. संध्याकाळी असं करता करता 6 वाजले. 6 वाजता तो कामगार माणूस आपल्या लेकरासाठी पैसे घेऊन शहरामध्ये गेला. दुकानं बंद होत होती, एकच दुकान उघडं होतं. बाप त्या दुकानामध्ये शिरला आणि गेल्यानंतर त्या दुकानदाराला म्हणाला, सावकार एकुलते एक पोरगा आहे माझं, त्याने कधीच हट्ट केला नाही, पण आज मात्र त्याला चड्डी आणि शर्ट घेऊन जायचं आहे, तुम्ही काही करा पण तेवढं द्या. दुकानदाराने सांगितलं, म्हणले एक काम करा, समोर कपाट आहे, त्याच्यामध्ये तिथं शर्ट आहे, तिथं चड्डी आहे, घ्या, कारण कामगार घरला निघून गेले, तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. आता बापाला माप माहीत नाही. बाप गेला, एका कपाटातून चड्डी घेतली, दुसऱ्या कपाटातून शर्ट घेतलं. तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले आणि तसंच बाप चालत चालत घरी आला. तोपर्यंत महाराज जेवण खावणं उरकली होती. पोराला आनंद मावेना महाराज. तुम्हाला सांगू, पूर्वीच्या काळामध्ये अरे 5 रुपये जर कोणी दिले तर असं वाटायचं गगनासारखा महाराज आनंद वाटायचं. 5 रुपये दिले तर. आज 500 रुपये पोराच्या हातात द्या तरी काही वाटत नाही. विठाला 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 बघा तुम्ही, पूर्वीचा काळ कसा होता, किती आनंद होता. पूर्वीच्या काळात घरं लहान लहान होती, पण माणसं मनाने मोठी होती. एका एका घरामध्ये 25-25 माणसं राहायची, पण सगळे आनंदाने एकमेकासंग प्रेमाने राहायचे. सांगू पुढे, पूर्वी कपडे घालायला नव्हते महाराज. इथं बहुसल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल, अंगावर घालायला कपडे पूर्ण नसायचे, कमी कपडे असायचे, पण आनंद होता. आम्ही जर शाळेत गेलो तर शाळेमध्ये आम्हाला दप्तर नव्हतं. दप्तर होतं तुम्हाला? दप्तर होतं का? कोणचं दप्तर होतं? ज्वारी पेरून पेरलेली पिशवी, ज्वारीची पिशवी. जय किसान, जय जवान जय किसान. ते पिशवी गळ्याला, ते काय खांद्यावर नाही, असे अडकवायचे खांद्याला आणि निघायचं. अजून विशेष सांगू, त्याच्यामध्ये पाटी होती, पण तिला ते साठाच नव्हता पाटीला, बिगर साठ्याची पाटी महाराज, खापराची पाटी तिला. अजून पुढे सांगू, ते जुने दिवस खूप चांगले. त्या पाटीला थुका लावल्याशिवाय उमटत नसायचं महाराज. थुका लावायचं आणि उमटायचं महाराज. एवढं चांगले दिवस होते. शाळेतून जर निघलं, अख्ख्या गावाने बोंबलत चालायचं, सुटली रे शाळा. सगळ्या गावात फिरायचं महाराज. एवढंच नाही, त्या शाळेमध्ये दुसरं तिसरं काही नसायचं. जांब, बोर, चिंचा, पाणी येऊ देऊ नका तोंडाला बरं का. चिंचा, बोर, जांब हे सगळे गावात महाराज रानमेवा खात फिरायचं. खरंच दिवस काही चांगले होते महाराज, आनंदाचे दिवस होते. माझा विषय चालला होता, गरीब परिस्थिती होती. अरे काही जर वस्तू मिळेल तर आनंद वाटायचा. बाप कपडे घेऊन आला, पोराला जर आनंद होत होता, एवढा आनंद होत होता पोराला, पोरग नाचू लागलं. किती दिवसानंतर मला नवीन कपडे भेटले. आणली बापाने चड्डी शर्ट, पोराच्या हातात दिलं. पोराने अंगावर शर्ट घातलं, बरोबर आला. माझ्याकडे लक्ष द्या, बरोबर आला. पण त्याने जेव्हा चड्डी घातली अंगामध्ये, ती मात्र गुडघ्याच्या खाली 5-6 बोट चड्डी लांब झाली होती. आणि पहिल्याच्या काळातली चड्डी ही लांब नसायची, गुडघ्याच्या वरीच असायची. मग ते पोरग म्हणलं, पप्पा काय रे? मला शर्ट बरोबर आलं हो, पण चड्डी खूपच लांब झाली. बाप म्हणला, हे बघ जशी होती तशी आणली, तू जाणे तुझा कारभार जाणे. मग त्या पोराने काय केलं, चड्डी उचलली आणि बहिणीकडे घेऊन गेलं आणि सांगितलं, दीदी काय रे, मी उद्या 26 जानेवारीला मला शाळेत जायचे दीदी, बाबाने शर्ट आणलं बरोबर आलं, पण चड्डी मात्र गुडघ्याच्या खाली लांब झाली, माप नसल्यामुळं एवढी 4 बोट चड्डी कमी करून देती का? कळतंय ना? किती बोट? 4 बोट चड्डी कमी करून दे.
तिनं हात दाखवला, म्हणले हे बघ मलाही जायचं शाळेत, मी पण हाताला मेहंदी लावली, माझी मेहंदी सुकू दे, धुऊ दे, तिथं खुंटीला चड्डी अडकून ठेव, मग 4 बोट चड्डी कापून कमी करून ठेवते. पोराला वाटलं हिची मेहंदी कधी सुकायची, कधी चड्डी कमी करल, कधी सकाळी घालून कधी जाऊ मी शाळेमध्ये. तसंच उठलं, आईकडे गेलं. आई, काय बेटा, माझी एवढी चड्डी लांब झाली, 4 बोट कमी करून देते का? आई म्हणाली, भांड्याचा कुप्पा पडलाय घरात, एवढे घासणं होऊ दे, मग 4 बोट चड्डी कमी करते, खुंटीला अडकून ठेव. पोरग म्हणलं, कधी आईचे भांडे घासणं होतील, कधी चड्डी कमी करल, मी शाळेत घालून कधी जाऊ. शेजारीन काकूकडे गेलं, माझ्याकडे लक्ष द्या, कुणाकडे गेलं? शेजारीन काकूकडे गेलं. काकू, काय माझी एवढी 4 बोट चड्डी कमी करून देता का, लांब झाली? ती म्हणाली, 5 मिनिटं लागते, खुंटीला अडकून ठेव आणि तू जाऊन झोपी जा, मी कमी करते तुझ्या आईकडे आणून देते. ठेवली चड्डी, पोरग गेलं, जाऊन घरी झोपी गेलं. गेल्याच्या नंतर काकूचं काम संपलं. काकूनं चड्डी घेतली, 4 बोट मोजली, कर 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 कापली, शिवली आणि तशीच चड्डी घेऊन त्याच्या आईकडे द्यायला आली. पण त्याची आई काहीतरी कामात होती म्हणून तिनं काहीच बोलली नाही, चड्डी खुंटीला अडकून ठेवली आणि घरला निघून गेली. कोण? झोपले काय सगळे? शेजारचे काकू चड्डी अडकून ठेवली, निघून गेली. आणि थोड्या वेळानंतर आईचं काम उरकलं. आईने बघितलं तर खुंटीला चड्डी दिसली. आई म्हणली, पोराची चड्डी दिसते. म्हणली, काय मागितलं? पोराने मागून मागून काय मागितलं आपल्याला? चड्डी कमी करायला सांगितले ना. आपण एकुलतं एक पोरगं तेवढं करू शकत नाही का? आईनं खुंटीची चड्डी काढली, 4 बोट मोजली, करा करा कापली, पुन्हा शिवली आणि खुंटीला अडकून ठेवली आणि आई झोपी गेली. 12:30 वाजता बहिणीची मेहंदी वाळली आणि 12:30 वाजता मेहंदी तिने हाताची धुतली, झोपायला चालली होती. तिला एकुलत्या एक भावाची चड्डी दिसली आणि बहीण म्हणली, बाई, भावाने आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही, साधी 4 बोट चड्डी कमी करून देऊ शकत नाही भावासाठी. तिनं एक खुंटीची चड्डी काढली, 4 बोट मोजली, करा करा कापली, पुन्हा शिवलीन खुंटीला चड्डी अडकून ठेवली. हे सकाळी उठलं, शाळेत जाण्यासाठी निघालं, शर्ट अंगावर घातलं, शर्ट बरोबर आलं. पण चड्डी जेव्हा अंगात घातली, आता ती चड्डी राहिली नव्हती, आता ते चड्डम झालेलं होतं. कारण 4 बोट कमी होत गेली. तसं प्रपंचातला आनंद हळूहळू हळूहळू कमी होत जातो महाराज. पण परमार्थातला आनंद मात्र कंठी प्रेम दाटे, नयने निरलोटे, हृदयी प्रगटे रामरो, सुख घडो घडे वाढो लागे. हे आनंद वाढत वाढत जातो. म्हणून खऱ्या अर्थाने काला त्या दिवशी, ज्या दिवशी सुख पदरात पडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि काला आहे महाराज. पण सांगू, त्या सुखाचा अनुभव आपल्याला का नाही? त्याचं कारण आहे, आपण विषयाच्या सुखामध्ये रममान झालेलो आहोत महाराज. म्हणून ज्या सुखाची आपल्याला चवच माहीत नाही, ते सुख मिळेल कसं? आणि ते मिळाल्याशिवाय जीवन परिपूर्ण नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, आणि म्हणून दही आणि लाही एकत्रित करून जे काला केला जातो, कशामध्ये दही साठवायचंय? मडक्यामध्ये. लाही कशामध्ये साठवायची? मडक्यामध्ये. सांगू, तेही मडकं आहे. आणि माझ्याकडे बघा थोडं, हे सुद्धा काय आहे? एक प्रकारचं मडकच आहे महाराज. जसं त्या मडक्याला घडवण्यासाठी कुंभार आहे, तसं या मडक्याला घडवण्यासाठी सुद्धा कोण आहे? कुंभार आहे. फिरत्या चाका वरती देसी मातीला कार, ठला माती पाणी तुझेड वारा, सर्व घडविसी तूच पसारा. आभाळच मग नसे अंतरा पार, तू वेडा कुंभार. मडके घडवतो तो, पण किती विशेष आहे, किती चतुर आहे तो मडके घडवणारा. एका मडक्यासारखं दुसरं मडकं नाही. इथं बसलेले सगळे मडके बघा, काहींची नाकं भली मोठी, काहींची नाकं बारीक बारीक, काहींचे पाय भले जाड जाड, काहींचे पाय बारीक महाराज. हे सगळं घडवणारा कोण आहे महाराज? कुंभारच आहे. पण सांगू,
ते एक मडकं आहे ज्याच्यामध्ये दही आणि लाही साठवली. हे एक मडकं आहे ह्याच्यामध्ये दही आणि लाही साठवायची आहे. पण त्या मडक्यातले दही आणि लाही जे चालवायचं आहे त्याच्यामध्ये फरक बघा. दही हे कोमल आहे आणि लाही हे कठीण आहे, निबर आहे. लक्षात येते माझं बोलणं? दही कसं आहे? मऊ आहे. अजून एक गोष्ट सांगू, लाही कशी आहे? कडक आहे. अजून सांगतो, दही हे काळ्या रंगाचं आहे, लाही हे काळ्या रंगाची आहे. बरोबर का? तरी म्हणतात बरोबरच आहे. आता कसं करावं सांगा. दही रंग कसा आहे? पांढरा. लाहीचा रंग पांढरा. दही मऊ आहे, लाही कठीण आहे. पण मडक्यामध्ये टाकलेल्या दहीकडे आणि लाह्याकडे बघून काहीतरी शिकायचं आहे. जसं ते कठीण असणारी लाही दह्यात टाकल्यानंतर मऊ होते, तसं ह्या सुद्धा कठीण असणाऱ्या शरीराने माणसाने नम्र झालं पाहिजे. लाहीसारखं महाराज नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झालं पाहिजे. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये महाराज जिवंत राहिलं पाहिजे. माणसाने जिवंत राहिलं पाहिजे. म्हणून नम्रता जीवनात आल्याशिवाय विद्या विनयेनं शोभते. विद्या असेल तर विनय असावा लागतो. विनय असल्याशिवाय महाराज विद्या शोभत नाही. आणि नम्र झाल्याच्या नंतर थोरपण परा सांडीजे, उत्पत्ती अवघी विसरीजे, जगाधा कुठे होईजे तै जवळीक माझी. अरे नम्र झालं पाहिजे माणसाने महाराज. म्हणून ते दही आणि लाही आम्हाला शिकवते नम्र होण्यासाठी. अजून सांगू, ते एक पंचमहाभूतापासून मातीपासून जन्माला आलेलं मडकं, आणि हे सुद्धा मडकं कशापासून जन्माला आलं? बोला बोला बोला. हे सुद्धा मडकं मातीपासून जन्माला आलं. पण सांगू, एका मडक्याने, माझं बोलणं कळतंय, एका मडक्याने दुसऱ्या मडक्याचे दोष काढू नये महाराज. एका मडक्याने दुसऱ्या मडक्याकडे बघून निंदा करू नये महाराज. तेही तरी काय आहे? मडकच. आणि हेही काय आहे? मडकच. तेही मातीलाच मिसळणार आहे आणि हेही मातीलाच मिसळणार आहे. मग एक मडकं जर मातीला मिसळणार असेल तर मातीमध्ये मिसळणाऱ्या मडक्याने दुसऱ्या मडक्याची का म्हणून दोष गुण पाहावे? मला सांगा तुम्ही, का म्हणून गुण दोष पाहावे? सांगू, नेहमी माणसाने शांत राहायला शिकलं पाहिजे. त्या मडक्याला कोणीतरी विचारलं, माझ्याकडे नीट लक्ष द्या. मडक्याला कोणीतरी विचारलं, दादा, ए मडके दादा, काय रे? बहुतेक येळेगावचा माणूस असेल विचारणारा. तो म्हणला, मडके दादा, अरे एवढ्या उन्हामध्ये 45 डिग्री तापमान तापलेलं आहे, पण एवढ्या 45 डिग्री तापमानामध्ये सुद्धा तू मात्र लोकाला गार असं पाणी देतो, थंड पाणी देतो. एवढा गार राहतो कसा काय तू? माझं बोलणं कळतंय? काय म्हणाल ते? एवढ्या 45 डिग्री तापमानामध्ये सगळ्या जगाला थंड पाणी देण्याचं काम करतो, गार करण्याचं काम करतो. एवढं थंड तू राहतो कसा? त्या मडक्याने सांगितलं, अरे ज्याची शेवटी मातीच होणार आहे त्याने काय अभिमान करावं महाराज? त्याने काय रुसावं कोणावर आणि काय कोणावर नाराज व्हावं? आपण नेहमी शांत राहिलं पाहिजे महाराज. आयुष्यभर माणसं दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये व्यस्त आहेत, दुसऱ्याचे गुण बघण्यामध्ये व्यस्त आहेत माणसं. माणसाची चुकी सांगू, माणसं कोण चुकलं एवढंच बघतात, पण आपण कुठं चुकतो हे बघायला तयार नाही महाराज. कबीरजीचा एक खूप सुंदर दुआ आहे. कबीरजी म्हणतात, बुरा देखन मैं गयो, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देख लिया, मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, अगर दिन देखना है सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. पूर्वीच्या काळात दोन शेतकरी जर शेताला चालले, माझ्याकडे नीट लक्ष द्या,
दोन शेतकरी जर शेताला चालले आणि चालता चालता एखाद्याच्या पायात जर काटा मोडला तर दुसरा पळत येऊन त्याच्या पायातला काटा काढायचा महाराज. एवढं प्रेम होतं. आता पायातला काटा काढत नाही, त्याचाच काटा काढतात लोक. मनात यायला उशीर आहे त्याचाच काटा काढतात. म्हणून हे सगळं कुठं चाललंय. दुसऱ्याचे दोष आयुष्यभर बघू नका. आपण कुठं चुकलो याचं महाराज परीक्षण करा. कधीतरी आपण कुठं चुकलं याचा विचार करा. आणि संतांनी हेच सांगितलं, दुसऱ्याचे दोष बघून. एक वाक्य बोलू का? आपल्या जिभेच्या खराट्यानी, माझं बोलणं कळतंय, आपल्या जिभेच्या खराट्यानी, खराटा म्हणजे झाडू, आपल्या जिभेच्या खराट्यानी दुसऱ्याचे गटारे कशाला उपसायची महाराज? काय गरज आहे? दुसऱ्याची गटार उपसत बसण्यापेक्षा अरे आपल्या वाणीने सुंदर भजन करावं महाराज. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. आणि म्हणून माझ्या माऊलीने सांगितले, आपल्या खरा परमार्थ काय सांगू? आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या बघण्यातून कुणाचा अंतकरण दुखू नये, हेच खरा परमार्थ आहे महाराज. बोललं तरी गोड बोलावं महाराज. मिठू मिठू बोलतारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे. मिठू मिठू बोलतारो काही बिगडे, काही बिगड़े थारो कई बिगड़े. या जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. सोच समझ ले स्वार्थ ही संसार, ना जाने कब छूटेला घर बार. तू जान ले पहचान ले, संसार किसी का घर नहीं. कळतंय? संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो 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 बोल थारो कई बिगडे, कई बिगडे थारो कई बिगडे. म्हणून माऊलीची भाषा आहे. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि शेवटच्या क्षणाला महाराज त्याची प्राप्ती झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने तेच काला आहे. आणि मग काला हा पूर्ण कधी होतं? पूर्णतम असणाऱ्या ईश्वराचं चरित्राचं उच्चार केल्याशिवाय पूर्णतम आपलं जीवन होत नाही. अपूर्ण असणाऱ्या जीवाने पूर्ण असणाऱ्या परमात्म्याशी एक रूप होणं, त्याच्या चरित्राचा उच्चार केल्याशिवाय काल्याचं कीर्तन होत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, सगळी पृथ्वी माता. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. ओ तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हर ही कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूष दशरथ अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पृथ्वीवरती पापाचा भार झाला. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, भगवान शिवजीकडे गेली आणि पृथ्वीने सांगितलं, प्रभू सगळीकडे अनाचार, अत्याचार, दुराचार झाला. कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. कलियुगामध्ये खूप विचित्र घटना घडणार आहेत. आत्ता काही गोष्टी चालू आहेत, इथून पुढे काही गोष्टी होणार आहेत. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. पुत्र तो होईल पित्याचा वैरी,
भ्रतार सांडून दारोदार फिरतील नारी, अजून एक दादा माझा ऐकावा शकून. अरे हे कलियुगामध्ये घडणाऱ्या घटना आहेत. पृथ्वीने सांगितलं मला दुःख होतं देवा, तुम्ही अवताराला आलं पाहिजे. परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, मरी मी वसुदेव देवकीच्या पोटी अवताराला येणार आहे. म्हणून वसुदेव देवकी, सूरसेनाचा मुलगा वसुदेव, त्यांचं देवकीशी लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर कंसाला सांगितलं तुझा 8वा गर्भ तुझा काळ होईल. बंदीखान्यात नेऊन टाकलं. परमात्मा अवताराला येणार होते. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. परमात्मा अवताराला येणार होते. 8व्या रूपाने देवकी मातेच्या त्या कारागृहरूपी मंदिरामध्ये परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आनंदी आनंद महाराज वसुदेवजींनी उचललं आणि टोपल्यामध्ये घातलं. खुल गए सारे ताले हो क्या बात हो गई. बस टोपलीमध्ये घातलं, गोकुळामध्ये नेऊन पौच केलं. आणि गोकुळामध्ये सकाळी सकाळी 2-4 गवळणी आल्या. गवळणी कळतात ना, गवळणी 2-4 गवळणी आल्या. कुठं? यशोदामाईच्या वाड्यामध्ये आल्या. आणि समोर बघितलं तर यशोदामाई दिसत नाही. समोर आल्या तर त्या नंदबाबाला 2 बहिणी होत्या. किती बहिणी होत्या? 2 बहिणी होत्या. एकीचं नाव होतं नंदा आणि दुसरीचं नाव बोला 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 बोला, झोपले काय सगळे. दुसरीचं नाव काय होतं? सुनंदा. एकीचं नाव आहे नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. सुनंदा याचा शब्दाचा अर्थ आहे सु म्हणजे चांगली, ननंद. नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात इकडं? ननंदच की. ननंद या शब्दाचा अर्थ काय होतो? जी आपल्या भावजाईला कधीच मिळू देत नाही आनंद. इथली नाही, आमच्या तिकडली. इथल्या मिळू देत असतील, मला काय माहिती आहे की नाही. ननंद जी भावजाईला कधीच मिळू देत नाही आनंद. म्हणजे सगळ्या सारख्या नसतात, पण सुनंद म्हणजे चांगली ननंद भावजाईची काळजी घेते. नंदबाबाच्या घरी आलेली होती. सकाळी सकाळी ह्या गोपिका आल्या आणि विचारलं, म्हणले बहिणा क्या चाहिए? बोले कुछ नहीं, थोडा छाछ चाहिए. काय पाहिजे? छाछ म्हणजे ताक. थोडा छाछ चाहिए. सुनंदाने ताक दिलं. मग आता जावं का नाही महाराज? जावं का नाही ताक घेतल्यावर? पण गेल्या नाही. आणि मग सहज विचारलं, ए बहना यशोदा मैया कहाँ गई है? तिने सांगितलं, अरे तुमको पता नहीं. बोले क्या? अरे यशोदा मैया ने सुंदर लाल को जन्म दिया है. सुंदर कन्हैया जन्म ले, परमात्मा अवतीर्ण हो गए. यशोदा मैया ने सुंदर कन्हैया को जन्म दिया है. ऐकलं आणि मग एकीने ऐकल्यानंतर दुसरीला सांगितलं. ताकाचे भांडे फेकून दिले. गवळण सांगती गवळणीला हो, गवळण सांगती गवळणीला हो, गवळण सांगती गवळणीला हो, गवळण सांगती हो. एक दुसरीला सांगू लागली, गवळण सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. आणि मग सगळ्या गोपिका महाराज यशोदामय्याच्या अंगणामध्ये 16 प्रकारचा शृंगार करून आल्या. कपडे घालून आल्या. 16 प्रकारचा शृंगार केला. सगळे यशोदामय्याच्या अंगणात आल्या आणि सगळे महाराज आनंद जिकडे तिकडे. आणि त्यावेळेला त्या गोकुळातल्या लोकांना जे सुखाची अनुभूती झाली, जो आनंद झाला, जे सुख प्राप्त झालं. कारण देव घरात येणं हे आदिभौतिक सुख आहे. देव अंतकरणात येणं आधी आध्यात्मिक सुख आहे. आणि देव गावात येणं त्याला महाराज आधी दैविक सुख म्हणतात. या 3ही सुखाची प्राप्ती झाली. आणि जो सुख मिळालं त्यांना, त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा
घरामध्ये सगळी गोकुळ नगरी नाहून निघाली. एवढं सुख मिळालं, एवढं सुख मिळालं, कारण देव साक्षात ईश्वर त्यांच्या घरी आला. सांगू, देव जर घरी यायचा असेल ऐका ना, देवाला विनंती करावी, देवा डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी, पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धावरी. ओ पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धाव, तुला पाहण्यासी देवा. काय केलं? बरं ठीक आहे. देवाला विनंती करावी देवा, आणि देव घरी ज्या दिवशी येतो त्या दिवशी आनंदाला पारावार राहत नाही. सांगू, विटा माताच्या घरात देवाला बोलवल्यापेक्षा आपल्या अंतःकरण रूपी हृदयामध्ये देवाला बोलावं. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. हो धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो परमात्मा आले, हळूहळू रांगू लागले. यशोदा मैयाने सुंदरपैकी स्नान घातलं आणि पाण्यात टाकलं आणि महाराज झोका देऊ लागल्या. रडते माझे बाळ ताने, समजावीता राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावीता राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावीता राहीना. रडते माझे बाळताने, समजावीता राहीना. रडायची कन्हैया, यशोदा मैया झोका द्यायची, आणि झोका देत असताना सुद्धा सांगू, झोका देत असताना सुद्धा सुंदर गीत म्हणायची. महाराज, आमची हिंदू संस्कृती आम्हाला शिकवते. माझ्याकडे नीट लक्ष द्या. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. पहिली संस्कार गर्भधान संस्कार, त्याच्यानंतर मरेपर्यंत 16 प्रकारचे संस्कार. अरे या भारत देशातल्या महिला, या भारत देशातल्या तरुणी, या भारत देशातल्या मातृशक्ती सामान्य नव्हती. थोडं नॉर्मल विपर होत्या, सामान्य नव्हती. याच देशामध्ये सांगू, झाशीची लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई सारखी मातृशक्ती या मातीमध्ये जन्माला आली. याच देशात, याच पवित्र मातीमध्ये माझ्या जिजाऊ मासाहेबासारखा पवित्र मातृशक्ती याच मातीत जन्माला आली. सांगू, एक पूर्वीच्या काळामध्ये मदलसा नावाची राणी होती. कोण होती? राणी होती. पण तिने आपल्या लेकराला पाळण्यात टाकलं आणि आपल्या लेकराला संस्कार देते आहे, आपल्या लेकराला संस्कार देते आहे. म्हणून मुलाची सगळ्यात पहिली गुरु जर कोण असेल तर ती आई असते. विठाला 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 म्हणून आपली लेकर संस्कारवान झाली तर खरी आपली संपत्ती ती.
आपली संपत्ती खरी काय आहे? लेकर संस्कारवान असणं. आणि जर लेकर संस्कार नसतील आणि गडगंज श्रीमंती असेल तर श्रीमंतीला फायदा नाहीये. कारण का आपली संतती म्हणजे हीच संपत्ती आहे. आणि संतती पोसण्यासाठी धन जमा करीत असताना अन्यायाने कुणाला तकलीफ देऊन मिळवलेलं धन जर घरात आणलं आणि त्याच्यावर जर संतती पोसली तर ते दुःखाला कारणीभूत ठरते महाराज. अन्यायाने मिळवलेलं धन आणि त्याच्यावर पोसलेली संतती महाराज ही शेवटी दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून संतती खूप महत्वाची आहे. आम्ही संस्कार दिले पाहिजे आमच्या लेकराला. इथं बसलेल्यापैकी किती लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र माळ आहे बरं तुळशीची? हा, किती लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे सांगा, हात वरती करा. माळ 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 तुळशीची माळ म्हणतोय मी. 1 2 3 4 5 6 बस एवढेच माणसापैकी. किती लोकांच्या गळ्यात माळ आहे? 1 2 3 4 5 6 7 8. एवढ्या गावामध्ये एवढेच लोक माळकरी. बाकीचे काय सगळे किती दिवस जगायचे विचार करा थोडा. किती दिवस जगणार आहोत आपण? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. किती दिवस जगणार आहोत? किती दिवस आपलं शरीर साथ देणार आहे? दुसऱ्याची हिंसा करून जर तुम्ही व्यसनाधीन होत असाल तर कबीर महाराजांनी सांगितलं, गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कवगर का दाम खर्च कर मोमे मिट्टी आती है. अरे कुणाची हिंसा करू नये दादा. माझा विषय चालला होता, एक आई काय करू शकते? एक आई काय करू शकते? जर ठरवलं तर महाराज आई मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवू शकते. जर ठरवलं माझ्या रामचंद्रासारखा पवित्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी होऊ शकतो महाराज. त्याचं कारणही आईच्या हातात आहे. म्हणून आईने मुलावर संस्कार घडवायचे असतात. आई जर माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आई 7 महिन्याची गरोदर असते. त्यावेळेला जर आई जे जे काही पाहते, जे जे काही करते, जे जे काही खाते, जे जे काही कर्म करते, त्या सगळ्याचा परिणाम गर्भावरती होतो. मी प्रमाण सोडून एकही शब्द बोलणार नाही. भगवान श्री प्रल्हादजीला गर्भामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं कधी? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण राता. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये जाण्याचं ज्ञान कुठे मिळालं होतं? हे गर्भात मिळालं होतं. म्हणून ती मदलसा नावाची राणी बोलतीये, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा रवरव दुर्गंधी रे अमंगलतेचा ओ स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. सांगू हे नरशरीर अनमोल आहे, आपल्याला मिळालेलं आहे, परत मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून व्यसनाधीन होऊ नका, मांसाहार भक्षण करू नका, मद्यप्राशन करू नका, आपल्या संसाराची धूळदाण करू नका. महाराज एकदा मिळालंय परत मिळेल सांगताय. तात मिले पुणे मात मिले शुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सबसाज मिले मनोवांचित पाही लोक मिले विधि लोक मिले सुरलोक मिले वैकुंठ में जाई कहे निपट निरंजन लाल संत समागम दुर्लभ भाई. सगळं भेटेल पण चांगल्याची संतती, चांगलं जीवन जगायचं बघा. मांसाहार करू नका, मद्यप्राशन करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका, चांगलं स्वच्छ जीवन जगा. मी काय सांगत होतो? यशोदा मैयाने कृष्णाला पाळण्यात टाकलं बरोबर 11:15 आणि झोक्याची दोरी हातामध्ये घेतली आणि यशोदा मैया झोका देते आहे. पण झोका देत असताना सुद्धा आईने गाणं म्हणायचं. पण कोणतं गाणं म्हणायचं? आमच्या बी माये गाणं म्हणते ता, पण कोणतं गाणं म्हणते? हाड हाड गाई हाड हाड गाई. बरोबर आहे का? तेलुगुतला असलं तर एखादा सांगा, म्हणजे दुसऱ्या कीर्तनात मला सांगता येईल. काय म्हणतात झोका देताना? हे म्हणतो झोका देताना पाटल पाडतो का? एम पाटा पाडतो मिरू. ते मराठीतलं म्हणतात हाड हाड गाई हाड हाड गाई. आता कुत्र्याला हाडहाड म्हणणं ठीक आहे, गाईला कुठं हाडहाड म्हणायचं असतं का? गाईला हाडहाड म्हणतात का? पण काही काही परंपरा मागून चालत आल्या महाराज, त्या तशाच चालू आहेत आमच्या. आम्ही काही बदलायला तयार नाही. सांगू सुंदर गाणं म्हणावं महाराज.
सुंदर म्हणावं आणि म्हणत असताना एक गोष्ट लेकरालाही झोप लागावी आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर संस्कार घडावे. यशोदा का नंद लाला ब्रज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. जू 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 जू. ओ रात ठंडी ठंडी हवा गा के सुलाहे, भोर गुलाबी पंछी सब हिल मिल गाए. जू 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 जू. असं जर गोड गाणं म्हणलं ते पोरगे लवकर झोपून जातं. नाही तर आमचे काय काय गाणे सगळं घर उठून बसतं महाराज. गाणे काय काय गाणे महाराज, अरे लय गोड महाराज. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागले बाई, माझ सोनुल सोन, माझ छकुल छकुल पाळण्यात निजल, खुद खुद हासल चंद्राबानी मुकडा, काळजाचा टडा. असं म्हणावं महाराज. कसं आहे, प्रेम इथं असेल तर समोर प्रेम प्रकट होतं. यशोदा मैयांनी पाळण्यात टाकलं, झोका देते महाराज. आणि झोका देत असताना सांगू, एवढं प्रेमाने कृष्ण कन्हैया डोळे उघडून बघायचे, मैयाकडे बघायचे. मैया गाणं म्हटले की डोळे बंद करायचे आणि गाणं बंद झाले की डोळे उघडून बघायचे. यशोदा मैया कहने लगी, अरे लाला कन्हैया तुम तो बहुत बड़े चालाक हो गए हो, जब तक मैं गाती हूँ तो आंखें बंद कर लेते हो और जब मैं गाना बंद कर देती हूँ तो आंखें खोल लेते हो. हळूहळू महाराज रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देते गाराणे. यशोदे साजनी नवनीत बक्षुने तमाल निळे, नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा, परतुने माते दावा कृष्ण आळवा. रांगू लागले आणि सगळ्या लोकांना एकत्रित केलं महाराज. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. अजून एक वाक्य सांगतो. इथं जर तरुण असतील, गावातले कार्यकर्ते आहेत, त्यांना माझी विनंती आहे, ऐका. आमच्या कृष्ण परमात्म्याने आम्हाला शिकवलंय, कलौशंग शक्ती ही. जर चांगलं कार्य करायचं असेल, दुर्जन का त्रास देतात माहितीये का? दुर्जन का त्रास देतात माहितीये का? त्याचं कारण आहे सज्जनांची संघटना नाही. विठाला विठाला सज्जनाची संघटना झाली तर दुर्जन त्रास देणं बंद करतील, पण सज्जन एकत्रित येऊ शकत नाही. एक वाक्य सांगू, बेवडे एका जागी येतील, गांजाडे एका जागी येतील, पत्ते खेळणारे एका जागी येतील, पण महाराज हे विद्वान लोक एकत्रित येत नाहीत महाराज. कारण प्रत्येकाला अहंकार आहे, मी काय कमी आहे का, मी का रामराम घालू त्याला पहिला, मी का त्याच्या पुढे जाऊन नतमस्तक होऊ पहिला. म्हणून संघटित घर जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी संघटना आवश्यक आहे. कलियुगामध्ये संघ शक्ती जर कार्य करायचं असेल तर एकत्रित येणं आवश्यक आहे. घर जर चांगलं टिकवायचं असेल तर जेवढे भाऊ घरात राहतात, 2 राहू, 1 राहू, 3 राहू, ह्या सगळ्यांचं प्रेम असणं आवश्यक आहे महाराज. एकमेकावर विश्वास, एकमेकावर श्रद्धा, आणि जर एकत्रित राहिलं तर गावाची ताकद नाही त्याच्याकडे वाकडे नजरेने बघायची, पण 2 बाजूला झाले की महाराज ताकद कमी होते. आणि हे आम्हाला कृष्णाने शिकवलं. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. मोठमोठ्या राक्षसाशी आपल्याला लढायचंय रे दादा, चला खाल्लं पाहिजे. त्यांनी सांगितलं खाल्लं पाहिजे रे दादा, पण कुणाच्या घरचं खायचं? कृष्ण म्हणाले, माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला पोटभर खायला देतो. महाराज याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या गोपाळांना घ्यायचे. बरोबर 12ला 10 मिनिटं कमी असताना कुणाच्या ना कुणाच्या घरी शिरायचे, दही दूध लोणी चोरायचे, खूप महाराज उतंग करायचे. शेवटी गवळणी कृष्णाला बघण्यासाठी यायच्या महाराज, आणि पागल व्हायच्या. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोणी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा
पुन्हा पुन्हा भरिला उलंडवणी रीता करी घट, पुन्हा पुन्हा बघायला यायच्या परमात्म्याला आनंद वाटायचा महाराज. दीवानी बनी मैं दीवानी बनी, महाराज पागल होऊन जायच्या आणि पागल होऊन कृष्णाला बघत राहायच्या, नुसतं बघत राहायच्या. परमात्मा आपल्या घरी यावं वाटायचं, त्याच्यामध्ये राधा राणी होत्या. आणि मग असं करता करता परमात्मा हळूहळू थोडे मोठे झाले आणि महाराज चोऱ्या चालू केल्या. आणि यशोदा मैयाला गवळणी सांगायला यायच्या, यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. मग यशोदा मैया सांगायची, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ. हो गवळ्या घरी हो वाट उठला, माठ दयाचे पोडू नको. ओ रागीट तुझा पितानंद, मारतयाचा खाऊ नको रे. सांगायचे यशोदा म्हणायची, कृष्णा ए कृष्णा, काय आई 9 लाख गाई, किती गाई 9 लाख गाई, दया दुधाचा सडा, हौदचे हौद भरलेले, तरी लोकांच्या घरी चोरी करायला का जातो. कृष्ण म्हणायचे, मैया अरे मैया क्या मुझे तो चोरी करके ही अच्छा लगता है, मुझे तो बहुत मीठा लगता है, दूसरों के घर का चोरी करने से अच्छा लगता है. पण कृष्ण कन्हैयाने चोरी केली दह्या दुधाची, पण हे याच्या पाठीमागं कारण आहे. नाही तर त्याच्या घरी काही कमी नाही, पण चोरी का केली, सगळ्या समाजाला एकत्रित करता यावं, गोर गरीब कुटुंबापर्यंत पोहोचता यावं म्हणून कृष्णाने चोरी केली, बाकी काही कारण नव्हतं. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत कृष्णाला पोहोचता आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाच्या घरी जायचे, कृष्ण कन्हैया पोहोचायचे. हळूहळू महाराज गवळणी यायच्या आणि गवळणी सांगायच्या यशोदा मैयाला, मैया काय तुला राग येईल ग बघ बरं. यशोदे ग तुला येईल राग, बस तुझ्या बाळाला काहीतरी सांग ग. यशोदे ग तुला येईल राग. हळूहळू कन्हैया आता मुरलीचा नाद करू लागले. गायी चारण्याकरता जायची तयारी करतायत. गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, कुणाची वासर सोडून द्यायचे. एक गवळण सांगू लागली, म्हणे परवा घरी आला आमचे सासरे, मामाजी काय म्हणतात इकडं, सासऱ्याला काय म्हणतात, आपल्या नवऱ्याच्या बापाला काय म्हणतात, मामा, बरोबर मामा, काय अडचण नाही. आणि मग आईच्या भावाला काय म्हणतात, जाऊ का घरला जाऊ का, आईच्या भावाला काय म्हणतात मामा, आणि मालकाच्या याला मामा. दोन्ही कसं मामा हो, एक सासरा आहे आणि एक मामा, दोन्हीचं वेगळं वेगळं आहे का नाही, बरोबर नाही, कशात बी काही. आता सासूला काय म्हणते तर सकरावकडे, तुम्हाला कळतेच का नाही, मला हेच कळ नाही गेलं. सासूला काय म्हणतात आता नवीन सुना, आई. मग सासूला आई म्हणल्यावर आपली आई, दोन्ही आईच का, बरं ठीक आहे, तुमच्या तुमच्या मनाने चालू द्या, मला काय करायचंय. ऐक नाही सांगू, सासू ते सासू, आई ते आई, प्रेम असू शकतं नाही असं नाही. मग ते विठ्ठला विठ्ठला हो गवळणी तक्रार करायच्या. यशोदा मैयाने सांगितलं, कृष्णा आता एक काम कर बेटा, काय 12 वाजले, तू आता इथं राहू नको, गायी घेऊन जा. परमात्म्याला सांगितलं. कृष्ण कन्हैयाने गायी घेतल्या आणि गायी घेऊन कृष्ण कन्हैया निघाले. मग गेल्याच्या नंतर महाराज बसले आणि तिथं बसल्याच्या नंतर परमात्म्याने काला केला. सुखाचार्य वर्णन करतात. बिब्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पाणो मसृण केवलम तत्फलानिंगुलेषु तिष्ठन मध्ये सुपरिसुरदो हास सन्नर्व विस्वये स्वर्गे लोके मिषति भुविजे यज्ञ भुगबाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर 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 महादेव.
अनुभूती आपल्या सगळ्यांना येवो अशी मी परमात्म्याचरणी विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळीला कार्यकर्ते मंडळीला